ओके, आज आहे आपला सोल्युशनचा लेक्चर नंबर 1. ठीक आहे, सोल्युशन मध्ये पहा आपल्याला काय पाहायचंय. तर ऑलरेडी आपण बोर्ड्स मध्ये सोल्युशन पाहिलंय. व्हॉट इज मीन बाय सोल्युशन? अ सोल्युशन is a mixture of two or more components, compound never, two or more components in a definite proportion. तर दरवेळेस डेफिनाइट प्रोपोर्शन असेलच असं काही नाही. ठीक आहे, म्हणून फक्त एवढंच लिहितो मी. ओके, टू ऑर मोर कंपोनेंट्स. आता फॉर एक्झाम्पल फक्त एकच कंपोनंट आहे, त्याला आपण सोल्युशन म्हणणार नाही. काय सांगितले? टू ऑर मोर, एक तर दोन पाहिजे किंवा दोन किंवा दोनपेक्षा. पहा, दोन और काय आहे? दोनपेक्षा जास्त कंपोनंट, दोनपेक्षा जास्त कंपोनंट. आता समजा तुमच्या सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट आहे. किती कंपोनंट आहे फक्त? सोल्युशन मध्ये किती कंपोनंट आहेत फक्त? तर त्याला म्हणायचं बायनरी सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? अ सोल्युशन मेड अप ऑफ ओनली टू कंपोनेंट्स, मेनली टू कंपोनेंट्स. कोणते कोणते असतील? एक असेल तुमचं सोल्यूट, एक असेल तुमचं सॉल्वंट. ओके, is known as काय म्हणायचं त्याला? ओके, बायनरी सोल्युशन. काय म्हणायचं? बायनरी सोल्युशन. एनी डाऊट? कळलंय का? जर दोन कंपोनंटचा असेल तर त्याला काय म्हणायचं? बायनरी सोल्युशन. समजा तीन कंपोनंटचा असेल तर अ सोल्युशन मेड अप ऑफ थ्री कंपोनंट्स. आता थ्री कंपोनंट्स कसे असतील पहा. दोन तुमचे सॉल्वंट असतील, दोन तुमचे सोल्यूट असतील आणि एक काय असेल तुमचं सॉल्वंट. सर एक पेक्षा जास्त सॉल्वंट असतील का? तर नाही, सॉल्वंट तुमचे एकच असेल, सोल्यूट तुमचे एक असतील किंवा एक पेक्षा जास्त असू शकतात. ओके, टू ऑर मोर कंपोनंट, थ्री कंपोनंट is known as ट्रायनरी सोल्युशन. आणि असं सो ऑन. ओके, चार असतील तर क्वाटर्नरी. ठीक आहे, समजलंय का? सर इथं तुम्ही काहीतरी लिहिलंय सोल्यूट आणि सॉल्वंट काय असतं पहा. सोल्युशन ज्या वेळेला आपण म्हणतो तर सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट येतात. किती कंपोनंट येतात सोल्युशन मध्ये? दोन कंपोनंट येत असतात तुमचे. ओके, किती कंपोनंट येतात सोल्युशन मध्ये? दोन. कोणता पहिला काय असतो तुमचा? सोल्यूट. आणि दुसरा काय असतो तुमचा? सॉल्वंट. आता पहा, जो सबस्टान्स सोल्युशन म्हणत असताना जास्त क्वांटिटी मध्ये घेतात, जो कंपोनंट सोल्युशन बनवताना जास्त क्वांटिटी मध्ये घेतात त्याला म्हणायचं सॉल्वंट. जो कंपोनंट सोल्युशन बनवत असताना कमी क्वांटिटी मध्ये घेतो, कसं घेतो आपण? कमी क्वांटिटी मध्ये, त्याला काय म्हणायचं? सोल्यूट. काय म्हणायचं त्याला? सोल्यूट. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं? सोल्यूट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? समजलंय का? पहा, फॉर एक्झाम्पल हा एक कंटेनर आहे माझा समजा. ठीक आहे, आणि मी काय केलंय, या कंटेनर मध्ये पाणी टाकले. काय घेतले मी? याच्यामध्ये पाणी आहे कंटेनर मध्ये. काय कंटेनर मध्ये? पाणी. काय? वॉटर आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी काय ऍड केलंय? सॉल्ट ऍड केलं. याच्यात काय ऑलरेडी वॉटर. जास्त क्वांटिटी मध्ये काय असेल? वॉटर असतं. जास्त क्वांटिटी मध्ये काय इथे? वॉटर. ठीक आहे, दिसतंय सर असं. जे जास्त क्वांटिटी मध्ये म्हणजेच वॉटर
दॅट इज आर सॉल्ट इज आर सोल्यूट. सॉल्ट काय आपलं सोल्यूट आहे. सॉल्ट काय आहे आपलं सोल्यूट. आणि ह्या दोघांनी एकत्र मिळून काय बनवलंय सोल्युशन. काय बनवलं त्यांनी कोणाचं सोल्युशन सॉल्ट सोल्युशन. काय बनवलं त्यांनी सॉल्टचं सोल्युशन बनलेलं आहे. काही डाऊट. ओके सोल्यूट म्हणजे काय टेकन इन लेस क्वांटिटी. टेकन इन लेस क्वांटिटी. सॉल्वंट बोला टेकन इन मोर क्वांटिटी. जे काय केले आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतले त्याला म्हणायचं सॉल्वंट आणि जे कमी क्वांटिटीमध्ये घेतले त्याला म्हणायचं सोल्यूट. काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं त्याला सोल्यूट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला. काही डाऊट समजलंय का. समजा एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये मी एक ए नावाचं लिक्विड घेतलं. काय घेतलं मी ए नावाचं लिक्विड आणि याची क्वांटिटी मोर आहे. काय याची क्वांटिटी मोर क्वांटिटी आहे. आणि त्याच ए नावाच्या लिक्विड मध्ये मी बी नावाचं लिक्विड ऍड केले. काय केले मी हे लेस क्वांटिटी मध्ये. दोन्ही पण लिक्विड आहेत. दोन्ही पण काय आहेत. याच्यातलं सॉल्वंट कोणतं सोल्यूट कोणतं बोला. जे जास्त क्वांटिटीमध्ये त्याला काय म्हणणार आपण जे जास्त क्वांटिटीमध्ये त्याला काय म्हणणार आपण म्हणजे सॉल्वंट काय आपलं ए काय झाला आपला सॉल्वंट आणि बी काय झाला आपला. इथून पुढे चॅप्टर मध्ये ज्या ज्या वेळेस ए असं लिहिलेलं असेल याचा अर्थ काय असणार ते सॉल्वंट आणि बी असं लिहिलेलं असेल त्याचा अर्थ काय असणार आहे सोल्यूट. काय डाऊट इथपर्यंत लक्षात आलंय का. इथपर्यंत कळालंय. सॉल्वंटला कसं रिप्रेझेंट करणार आहे आपण आणि सोल्यूटला कसं रिप्रेझेंट करणार आहे आपण बी. समजलंय. कमी क्वांटिटी जास्त क्वांटिटी कळाले. नक्की जायचंय का पुढे. काय आपल्याकडे अरे सर वरती नाव चुकलंय. इथं नाव चुकलंय हे ठीक आहे. चुकून मागच्या चॅप्टर सर सगळीकडे चुकलं ना मागे पण ठीक आहे. तेवढं फक्त ऍडजस्ट कराल तुम्ही. ओके चुकून आलंय मला लक्षात मिळालं चेंज करायचं. काही डाऊट इथपर्यंत समजलंय का नक्की ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे टाइप्स ऑफ सोल्युशन. काय आपल्याकडे टाइप्स ऑफ सोल्युशन. पहा काय केलंय आपण एक कंटेनर घेतलाय. काय केलं आपण एक आणि या कंटेनर मध्ये काय करतोय आपण शुगर ऍड करतोय. काय करतोय ऍड पाणी आहे त्याच्यात ऑलरेडी. काय त्याच्यामध्ये व्हायलेट कलरचं झालंय ठीक आहे. काय हे वॉटर आहे तुमचं आणि ह्या वॉटर मध्ये काय ऍड करतोय आपण काय ऍड करतोय आपण शुगर ऍड करतोय वॉटर मध्ये. हिरवी हिरवी काय तुमची ठीक आहे. काय डाऊट काय डाऊट समजलंय का. काय ऍड करणार आहे आपण काय ऍड करणार आहे आपण काय ऍड करतोय शुगर ठीक आहे. आता पहा ओके. याच्यात पण काय सेम कंटेनर आहे वेगळं नाहीये तोच आहे. फक्त फरक काय पहा दोघांमध्ये. काय करतोय आपण याच्यात शुगर ऍड केली सुरुवातीला. जेवढी ऍड केली ती डिझॉल्व्ह होतीये. तुम्ही काय केलं पुन्हा शुगरची क्वांटिटी वाढवली. काय वाढवली तुम्ही ती पण काय झाली इथे डिझॉल्व्ह व्हायला लागली. काय झाली सगळी काय लागली सगळी डिझॉल्व्ह व्हायला. जेवढी तुम्ही शुगर टाकताय सगळ्याच्या सगळी काय होती याच्यामध्ये मिक्स होतीये डिझॉल्व्ह होती. काय डाऊट एका पॉइंट नंतर ओके परत तुम्ही शुगर टाकली. काय केलं तुम्ही आता जेवढी काय शुगर ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार होती तेवढी सगळी झालेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त शुगर त्या सोल्युशन मध्ये त्या सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होणार
जेवढी काय डिझॉल्व्ह व्हायची होती तेवढी सगळीच्या सगळी काय झाली, डिझॉल्व्ह झालेली आहे. आता मी जर पुन्हा शुगर टाकली, काय केलं मी ह्याच्यामध्ये, अजून काय केली मी त्याच्यामध्ये, शुगर टाकली, तर ती आता डिझॉल्व्ह होणार, ती अशीच कंपोनंट त्याच्या आतमध्ये तयार राहते. इथे काय झाली, सगळी डिझॉल्व्ह होते, तुम्ही टाकताय डिझॉल्व्ह होते, इथे काय झाली सगळी. समजलंय? हा जो पॉइंट आहे, हा जो ज्याच्यामध्ये ऍम्पल अमाऊंट ऑफ शुगर आहे, जेवढी डिझॉल्व्ह व्हायची होती तेवढी डिझॉल्व्ह होतीये. ओके, अशा सोल्युशनला म्हणतो आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड सोल्युशन. याच्यामध्ये तुम्ही अजून शुगर टाकली तर ते डिझॉल्व्ह होणार, ते डिझॉल्व्ह होणार नाही. त्या पॉइंटला ज्या ठिकाणी नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ह, सोल्यूट काय तुमचं, शुगर कमी क्वांटिटी मध्ये घेताय, ठीक आहे. अहो बरोबर आहे का, नक्की का, कमी क्वांटिटी मध्ये घेतो सोल्यूट, जास्त क्वांटिटी मध्ये घेतो. आता याच्यापेक्षा जास्त सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकत, त्या पॉइंटला त्या सोल्युशनला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, इथे ज्या वेळेला तुमचं शुगर काय होत होती, डिझॉल्व्ह होत होती, म्हणजे जेवढी डिझॉल्व्ह होते, जेवढी अमाऊंट डिझॉल्व्ह होते त्याच्यापेक्षा काय शुगर तुमची कमी आहे, त्याच्यापेक्षा शुगर काय तुमच्याकडे कमी आहे, याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. काय म्हणायचं याला, अहो काय म्हणायचं याला, अहो काय म्हणायचं याला. आणि इकडे काय झालंय, सोल्यूटचा अमाऊंट जास्त झालंय, जेवढी डिझॉल्व्ह होऊ शकते त्याच्यापेक्षा काय झालंय, सोल्यूटचं प्रमाण जास्त झालंय, याला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, इथं काय आहे, मोर सोल्यूट, काय झालं इथे, मोर सोल्यूट. ओके, इथे काय झालंय, लेस सोल्यूट. ओके, आणि इथे पाहिजे तेवढं आहे, ऍम्पल अमाऊंट ऑफ सोल्यूट तुमचं आहे. हे झाले तुमचे 3 टाईपचे सोल्युशन. काय झाले तुमचे 3 टाईपचे. याच्यामध्ये काही डाऊट, समजलंय का, नक्की का, जाऊ पुढे, नक्की. नेक्स्ट टाइप ऑफ सोल्युशन्स पहा, डिपेंडिंग अपॉन स्टेट. ओके, पहा 3 कॉलम आहेत, एक काय आपल्याकडे सोल्यूट, दुसरा काय आपल्याकडे सॉल्व्हंट. एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल्स आपल्याकडे. पहिले काय आपल्याकडे सॉलिड इन लिक्विड सोल्युशन, म्हणजे लिक्विड घेतलंय तुम्ही, त्याच्यामध्ये कोणाला ऍड केले, कोणाला ऍड केले, सॉलिडला ऍड केले. कोणामध्ये ऍड केले, सॉलिडला, कोणाला ऍड केलंय, सॉलिडला लिक्विड मध्ये. आपण सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट टाकतो, सोल्यूट मध्ये सॉल्व्हंट टाकत, बरोबर आहे का, नक्की का. सॉल्व्हंट कोण आहे तुमचं इथे, लिक्विड. सोल्यूट कोण आहे तुमचं इथे, मग कशात काय टाकताय तुम्ही, सॉलिड मध्ये लिक्विड टाक. जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे, कमी क्वांटिटी मध्ये कोण आहे, हे काय आहे, जास्त क्वांटिटी. याची काय आहे, लेस क्वांटिटी. ठीक आहे, काही डाऊट, काय होतंय मग. नेक्स्ट काय, एक्झाम्पल. काय आपल्याकडे एक्झाम्पल काय त्याचं, सी वॉटर किंवा शुगर इन, पाणी जास्त प्रमाणात घेतो, शुगर कमी, किंवा समुद्रामध्ये पाणी जास्त आहे, मीठ कमी. ओके, दॅट इज सी वॉटर. काय ते एक्झाम्पल कशाचं आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे, म्हणजे कशामध्ये काय टाकले, एक्झाम्पल काय त्याचं, alloy. What is alloy? What is meant by alloy? बोला सर. alloy is a type of solution. हो माहिती मला, पुढे alloy. It is a mixture of 2 or more metals or नॉन मेटल्स. त्याला काय म्हणायचं, alloy म्हणायचं. कुठे झाले alloy, 10वीला.
ठीक आहे, काही डाऊट? ॲलॉय कळलं का? 100%. ॲलॉय कळाले? नक्की लक्षात आले? हे काय झालं तुमचे टाइप्स ऑफ सोल्युशन. कोणतं झालं आता आपलं? कोणतं झालं आपलं आता? सॉलिड इन सॉलिड सोल्युशन. कोणतं झालं? सॉलिड इन सॉलिड सोल्युशन झालं. बरोबर का? एकच मिनिट थांबा. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे? सॉलिड इन गॅस म्हणजे काय जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये कोण आहे तुमचा? सॉलिड. एक्झाम्पल काय आहे? आयोडीन इन एअर. आयोडीन इन आयोडीन कळतं? अहो कळतं का आयोडीन? त्याला जर तुम्ही असंच ठेवलं एखाद्या कंटेनर मध्ये आणि कंटेनर जर तुमचा ओपन असेल तर तो उडून जातो, गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि व्हायलेट कलरची लेअर त्या कंटेनर वरती तयार होते. दॅट इज आयोडीन इन एअर. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे? हे काय सांगायची गरज नाही. इथेनॉल इन वॉटर. बरोबर का नाही? हे माहिती ना तुम्हाला? पाण्यामध्ये इथेनॉल टाकतात. इथेनॉल मध्ये पाणी टाकत आधी ग्लासमध्ये पाणी घेतात माझ्या माहितीनुसार तरी, आणि मग त्याच्यामध्ये ऍडिशन केलं. आदेश बरोबर आहे का? माहित असेल तुला हे, आहे ना? ठीक आहे, इथेनॉल इन वॉटर. ठीक आहे, आधी इथेनॉल घेऊन तसंच करतात ना येडे हो. आधी इथेनॉल घेतात का वॉटर घेतात? आधी इथेनॉल घेतात मग त्याच्यामध्ये वॉटर ऍड करतात. हा लगेच. ठीक आहे, ओके. त्याच्यानुसार डायल्युशनचं प्रमाण ठरतं ना, 30, 60 काय असेल. पुढे या. नेक्स्ट काय आपल्याकडे? लिक्विड इन सॉलिड. जास्त क्वांटिटीमध्ये काय आपल्याकडे आणि कमी क्वांटिटीमध्ये काय? कमी क्वांटिटीमध्ये काय आहे? लिक्विड. आणि जास्त क्वांटिटीमध्ये कोण आहे? सॉलिड. ठीक आहे, एक्झाम्पल काय? अमॅलगम्स ऑफ. अमॅलगम्स ऑफ काय असतं? अमॅलगम मर्क्युरीचा आलाय. बरोबर. अमॅलगम इज इक्वल टू मर्क्युरी विथ मेटल. मर्क्युरी विथ. मर्क्युरी कोणासोबत असतो तुमचा? मर्क्युरी म्हणजेच काय तुमची? Hg. मर्क्युरी विथ सोडियम काय बनेल? सोडियम अमॅलगम. काय डाऊट? अहो कळलंय का? मर्क्युरी कोणासोबत मिक्स केली तुम्ही? सोडियम सोबत. का म्हणलं? सेम वे जर मर्क्युरी तुमची मिक्स असेल झिंक सोबत, झिंक अमॅलगम. काय डाऊट? समजलंय का? अमॅलगम म्हणजेच काय? मिक्सचर ऑफ मर्क्युरी. मर्क्युरी तुमची कोणत्या स्टेट मध्ये असते? लिक्विड स्टेट मध्ये असते. मर्क्युरी कोणत्या स्टेट मध्ये असते तुमची? मग बोल ना, असं काय बघतो? इथं बस. काय? हा ठीक आहे, नाही तो बसेल तेवढ्याच. बस बस, काय नाही. ठीक आहे, मर्क्युरी कोणासोबत आहे तुमच्या? सोडियम सोबत. काय म्हणायचं? मर्क्युरी झिंक सोबत. काय म्हणायचं? काय म्हणायचं? झिंक अमॅलगम. काही डाऊट? समजलंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? लिक्विड इन गॅस सोल्युशन. जे सॉल्वंट आहे त्याचं सोल्युशन असतं. म्हणजे हे कशाचं सोल्युशन आहे? लिक्विडचं. बस इथे या कोपऱ्यात. बाळा पाय खाली. ठीक आहे, नेक्स्ट काय तुमच्याकडे? गॅस इन लिक्विड. कार्बोनेटेड वॉटर. माहिती का तुम्हाला? हो हो हो, दॅट इज गॅस इन लिक्विड. त्यालाच काय म्हणायचं? कार्बोनेटेड वॉटर. थम्सअप किंवा तुमचा स्प्राईट वरती असतो ना CO2, मिक्स केल्यावरती काय होतं? वरचा गॅस सगळा, वरचा गॅस काय होतो? सगळा खालच्या लिक्विड मध्ये मिक्स होतो आणि ते उघडल्यावरती मग ते बाहेर येतं पटकन. ठीक आहे, समजलंय? नेक्स्ट काय वरचं राहिलं होतं आपल्याकडे? लिक्विड इन गॅस. सॉल्वंट काय तुमचा? म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये काय घेतले तुम्ही? एक्झाम्पल काय? क्लोरोफॉर्मिन
नायट्रोजन कळतं तुम्हाला कसा दिसतो, N2. आणि क्लोरोफॉर्म CHCl3. क्लोरोफॉर्म म्हणजेच काय, CHCl3. नेक्स्ट काय तुमच्याकडे, गॅस इन सॉलिड, हायड्रोजन इन पॅलेडियम. हे कुठं वापरलं बरं, हायड्रोजन इन पॅलेडियम? हायड्रोजनेशन रिएक्शन मध्ये कुठे वापरला आपण, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. काय करतात पहा, प्लॅटिनमची प्लेट असते असे, सॉलिड प्लेट आहे, हे बघ सॉलिड आहे का, त्याला असे होल्स असतात, काय असतात त्याला, आणि त्या होल्स वरती काय केलं जातं, हा हायड्रोजन गॅस सोडला जातो. तो हायड्रोजन गॅस या होलला ऑक्युपाय करतो असा. ठीक आहे, सगळ्या होलमध्ये जाऊन तुमचा हायड्रोजन गॅस बसतो. ठीक आहे, आणि तो होलमध्ये जाऊन बसला की ज्या कंपाऊंडचं तुम्हाला हायड्रोजनेशन करायचंय तो कंपाऊंड ह्याच्यावरती सोडला जातो, आणि मग त्या कंपाऊंडची आणि ह्या होलमध्ये ट्रॅप झालेल्या हायड्रोजनची रिॲक्शन होते, ज्यालाच आपण हायड्रोजनेशन म्हणतो. काय म्हणतो त्यालाच आपण, कळलंय का? इट इज अ काइंड ऑफ गॅस इन सॉलिड सोल्युशन. नेक्स्ट काय आपल्याकडे, हवा. बरोबर का, ऑक्सिजन, नायट्रोजन सगळं काय हवेमध्ये, आर्सेनिक वगैरे काय काय आहे सगळं तुमचे गॅसेस काय सगळं मिक्सचर आहे सगळ्याचं. बरोबर का, बरोबर आहे का? ॲर्गॉन, सॉरी आर्सेनिक नाही, ॲर्गॉन चुकून आर्सेनिक. हे काय तुमचं गॅस इन गॅसचं एक्झाम्पल काय ते, एअर. एक्झाम्पल काय, एअर. एक्झाम्पल काय, एनी डाऊट? टाइप ऑफ सोल्युशन मध्ये काही डाऊट इथपर्यंत समजलंय का? नक्की का? लिहून घ्या हे पटकन. ओके, नेक्स्ट काय आपल्याकडे, मोल कन्सेप्ट. सर्व 11वीला झालेलं आहे, 12वीला सुद्धा झालेलं आहे बोर्ड्स मध्ये, तरी सुद्धा बेसिक पासून पुन्हा एकदा सगळं घेतोय. नीट लक्ष द्यायचं. समजा तुम्ही दुकानात गेलात, काय झालं, तुम्ही म्हणला मला 1 किलो साखर दे. काय म्हणला तुम्ही, कोणाला म्हणणार, हा बरोबर, दुकानदाराला काय म्हणले तुम्ही, साखर दे. काय म्हणले तुम्ही, तर तो किती साखर देणार बरं, तुम्हाला कळणार कसं 1 किलो दिली म्हणून? काट्यावरती काय येतं, 1 किलो, मग 1000 ग्रॅम येतं. काय येतं तुमचं, काय येतं, म्हणजे 1 किलो इज इक्वल टू किती झालं, 1000 ग्राम. किती ग्राम झालं? समजा तुम्ही दुकानात गेलात आणि तुम्ही बिस्लरीची बॉटल मागितली, तुम्ही म्हणले 1 लिटरची बॉटल दे, म्हणजे त्याच्यात किती ml असणार, 1000 ml. किती ml असणार, बरोबर. सीझन चाललाय आंब्याचा, मन लागण्याचा, आंब्याचा सीझन चाललाय, बरोबर. तुम्ही गेलात दुकानात, नाही जाणार आता तुम्ही, फळवाल्याकडे गेलात, बरोबर. तुम्ही त्यांना म्हणला मला 1 डझन आंबे द्या. किती डझन आंबे द्या, 1 डझन आंबे, म्हणजे किती आंबे येणार, 12 मँगोज. किती येणार, मग ऍपल जरी घेतले 1 डझन तरी किती येणार. याचा अर्थ काय, 1 डझन म्हणजे किती नग असतात, 12 नग असतात. बरोबर, समजलं. तुम्ही दुकानात गेला, तुम्ही शूज घेतले 1 पेअर, म्हणजे किती शूज येणार, का असं 1 शूजच येणार, 1च शू येणार. 2 शूज येतात ना, एक लेफ्ट पायाचं एक राईट पायाचं. 1 पेअर म्हणजे किती, 2. समजलंय. 1 डझन म्हणजे किती, आणि 1 किलो म्हणजे किती, काय डाऊट, समजलंय का? तुमचा एखादा मित्र म्हणला मी 1000 किलोमीटर चाललोय, सॉरी 1000 मीटर चाललोय. किती चाललोय मी, 1000 मीटर म्हणजे किती चाललाय तो, 1च किलोमीटर चाललाय. किती किलोमीटर चाललाय, काय डाऊट, समजलंय का? कशाला, किती चाललाय तो, 1 किलोमीटर. इन द सेम वे ज्या वेळेला आपण काय म्हणतो 1 मोल, काय म्हणतो ज्या वेळेला आपण 1 मोल, काय म्हणतो आपण 1 मोल इज इक्वल टू काय असतं तुमचं 6.022 10⁻⁴
23 ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स. समजले? कंपाऊंड असेल तर मॉलिक्युल. समजलंय का? काही डाऊट? यालाच आपण कसं लिहू शकतो? 6.02 किंवा अजून कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून तुम्ही डायरेक्टली 6 सुद्धा घेता. काय डाऊट? ही काय झाली? कशाची व्हॅल्यू झाली? एका मोलची. कशाची व्हॅल्यू झाली? कशाची व्हॅल्यू झाली ही? समजलंय का? एक मोल म्हणजे किती असतं? 6.022 into 10⁻23 ऍटम्स. 22 ऍटम. 22 हा ठीक आहे, चला चालतं. 23 करा, काय नाही. हा 23 आहे, सॉरी इकडे 22 आहे. 6.022 into 10⁻23 ऍटम्स. आणि यालाच काय म्हणतो आपण? यालाच काय म्हणतो? ओके, ऑल्सो नोन ॲज ॲव्होगाड्रोस नंबर. काय म्हणतो ह्यालाच आपण? ॲव्होगाड्रोस नंबर. काय म्हणतो ह्यालाच आपण? अहो काय म्हणतो ह्यालाच आपण? काय म्हणतो ह्याला आपण? ॲव्होगाड्रोस. समजलंय? जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे मोल्स काढायचे असेल, म्हणजे पहा कधी काढायचे मोल्स, तुम्हाला जर डिस्टन्स विचारलं तुम्ही किलोमीटर मध्ये मोजता, जोडी विचारलं तुम्ही पेअर म्हणता, आंबे विचारले 12 तर त्याला डझन म्हणता, काही वेट विचारलं तुम्ही ते केजी मध्ये मोजता. ओके, कशाचंही वजन असेल तर केजी मध्ये. तसंच कोणताही जर तुम्हाला कंपाऊंड मोजायचा आहे, काय मोजायचं तुम्हाला? कंपाऊंड मोजायचं. तुम्ही कशामध्ये मोजता? तो मोल मध्ये. कशामध्ये मोजता? अहो कशामध्ये मोजता? मोल्स मध्ये मोजता. कंपाऊंड कशामध्ये मोजता तुम्ही? मोल्स मध्ये मोजत असता. काही डाऊट? इथपर्यंत समजलंय का? आता जर तुम्हाला मोल काढायचे तर त्यासाठी तुमच्या 3 ठिकाणावरनं तुम्ही मोल काढू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर मास दिला असेल तर मोल कसं काढायचं, व्हॉल्यूम दिला असेल तर मोल कसं काढायचं, नंबर ऑफ ऍटम्स दिले असतील तर मोल कसं काढायचं. ठीक आहे, हे आपल्याला पाहिजे. मोलचे इन शॉर्ट सांगायचं झालं तर आपल्याला किती फॉर्म्युले पाहिजेत? 3 फॉर्म्युले पाहिजेत. किती फॉर्म्युले पाहिजेत आपल्याला मोलचे? 3 फॉर्म्युले. पहा, सर्वात पहिल्यांदा एकच मिनिट. पहा काय काढायचं तुम्हाला याच्यात? मोल काढायचं. काय काढायचं तुम्हाला? मोल काढण्यासाठी किती फॉर्म्युले आहेत तुमच्याकडे? किती फॉर्म्युले आहेत तुमच्याकडे? 3. समजा काय गिवन असेल तुम्हाला, समजा मास गिवन असेल किंवा काय गिवन असेल, समजा तुम्हाला व्हॉल्यूम गिवन असेल किंवा काय गिवन असेल तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स जर गिवन असतील. काय गिवन असेल? नंबर ऑफ. समजा मास दिले आणि मोल्स काढायला लावले. काय दिले तुम्हाला? मास दिले आणि काय काढायला लावले तुम्हाला? नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. काय काढायला लावले? आणि दिले काय तुम्हाला? समजा मास दिले आणि काय काढायला लावलं तुम्हाला? नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. तर काय करता तुम्ही? डिवायडेड बाय मोलार मास. डिवायडेड बाय. काय डाऊट? समजा मोल्स दिलेत, काय दिलेत तुम्हाला? समजा काय दिले तुम्हाला? मोल्स आणि मास काढायला लावलं. काय करणार तुम्ही? मल्टिप्लाय बाय मोलार मास. काय डाऊट? समजलंय का? समजा व्हॉल्यूम दिले, काय दिले तुम्हाला? आणि तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. काय काढायला लावले? गिवन काय तुमच्याकडे? अहो गिवन काय आहे? व्हॉल्यूम गिवन आहे. आणि काय काढायला लावले? समजा मोल्स. काय करणार तुम्ही? 22.4 लिटर. कशाने डिवाइड करणार तुम्ही? 22.4 लिटर. आणि समजा मोल्स दिले आणि व्हॉल्यूम काढायला लावलं. काय करणार? मल्टिप्लाय बाय 22.4 लिटर. समजलंय का? काही डाऊट? नक्की का? नेक्स्ट काय दिले तुम्हाला? समजा नंबर ऑफ पार्टिकल दिले आणि नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. काय करणार?
डिवायडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर डिवायडेड बाय, जर मोल्स दिले पार्टिकल काढायला लावले, मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. समजलंय का? याच्यामध्ये काही डाऊट? विचारा नक्की का? इथे काय तुमचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, काय तुमचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. काय डाऊट? हो, व्हॉल्यूम ऑफ गॅसियस सोल्युशन बस. ओके, काही डाऊट? हे सगळं आपल्याला अप्लाय करून पाहिजे. व्यवस्थित नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? आता लिहून घ्या. झालंय? नक्की रिमेंबर. थांबा सांगतो. पहा, ॲव्होगाड्रो नंबर कसा रिप्रेझेंट करतो आपण? बरोबर का? आणि याचा अर्थ काय होतो? सोडियम. लक्षात ठेवा, चुकून गडबड होईल. Na म्हणजे काय? कॅपिटल ए असेल तर ॲव्होगाड्रो नंबर आणि स्मॉल ए असेल तर काय असतो? नेक्स्ट पहा, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देतात ऍट STP किंवा NTP. STP म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. आणि NTP म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर. आता पहा, जनरली जर फक्त त्यांनी असं लिहिलंय ऍट STP और NTP, काय लिहिलंय? फक्त ऍट. जर फक्त एवढंच लिहिलंय, बाकी काही दिलेलं नाही, तर त्यावेळेला टेम्परेचर असतं 273 केल्विन. किती असतं? ओके. प्रेशर तुमचं काही दिलेलं नाही. त्यांनी फक्त काय म्हणले? ऍट STP. काय म्हणले फक्त? त्यावेळेला तुमचं व्हॉल्यूम असतं 22.4. व्हॉल्यूम किती असतं? परंतु त्यांनी दिलं ऍट STP और NTP अँड टेम्परेचर दिलं त्यांनी समजा 273 केल्विन आणि प्रेशर दिलं त्यांनी 1 बार. प्रेशर किती दिलं त्यांनी? प्रेशर किती दिलंय तुम्हाला समजा? 1 बार. प्रेशर किती दिलंय? एक काम करा, 1 ATM. प्रेशर किती दिलं समजा त्यांनी? देन व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4. व्हॉल्यूम इज इक्वल टू किती असतो तुमचं? 22. परंतु जर त्यांनी टेम्परेचर दिलं 273 केल्विन, किती दिलं? आणि प्रेशर दिलं 1 बार. आता प्रेशर किती दिलं त्यांनी? 1. मगाशी किती दिलं? आता किती दिलंय? 1. आता किती दिलंय? 1 बार. देन व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.7. व्हॉल्यूम किती घ्यायचं तुम्ही? व्हॉल्यूम किती घ्यायचंय? 22.7 लिटर. कळतंय? जर प्रेशर 1 ATM, व्हॉल्यूम किती? जर प्रेशर 1 बार, व्हॉल्यूम किती? 22. काही डाऊट? फरक समजलेला आहे का? महत्वाचं आहे हे. जनरली दिलं असेल तर हेच घ्यायचं, स्पेसिफिक दिले असेल तर कंडिशन तुम्हाला सांगितलेलं आहे. काही डाऊट? काही डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळलेलं आहे का? ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन घ्या, हेडिंग द्या. फाइंड द नंबर ऑफ मोल्स. हेडिंग द्या. फाइंड द नंबर ऑफ मोल्स इन. पहिले घ्या. $32 grams of CH4. 32 grams of CH4. त्यानंतर घ्या 24 into 10⁻23 molecules of CO2. थर्ड घ्या 45.4 liters of C2H6. फोर्थ घ्या मोलार मास काढता येतं ना. हा, नेक्स्ट पा 11.2 liters of O2. ठीक है, द्या पटकन. चला 1 2 3 4. at T equal to 273, P is equal to 1 bar. घ्या मोलार मास कसं काढायचं. एक काढून दाखवतो पा. CH4 कार्बनचं मास 12, एका हायड्रोजनचं 1, 4 हायड्रोजनचं 4. समजलंय? समजलंय का? जमेल का काढायला? काढा, शोधा पटकन. काय गिवन आहे पा, त्याच्यावरनं काढा. पा पहिले काय 32 grams ऑफ CH4 मास दिले. काय दिले आपल्याला? हे गिवन मास आहे. काय तुमचं हे? जर गिवन मास दिलेला असेल, मोल्स काढायचं. कशाने डिवाइड करणार? कशाने डिवाइड करणार? अहो कशाने डिवाइड करणार? मास गिवन आहे, मोल्स काढायचे. डिवाइडेड बाय करू का मग? करू का? पा इकडे करतोय पा, या साईडला. किती दिले तुम्हाला? 32 grams ऑफ CH4. बोला गिवन मास किती? मोलार मास किती? 16. किती झालं? 2 मोल्स. किती आलं? किती जणांचं करेक्ट आहे? सगळ्यांचं करेक्ट आहे. शेवट उघड, बाहेर झाड आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? 24 into 10⁻23 molecules of बरोबर का? बोला काय काढणार? मॉलिक्युल्स दिलेत म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल दिलेत. मोल्स काढायचे. डिवायडेड बाय इज इक्वल टू 24 into 10⁻23 डिवायडेड बाय येणे का? ओके, एक असा. ठीक आहे, म्हणजे किती आलं? 24 into 10⁻23 डिवायडेड बाय 6 into 10⁻23 म्हणजे किती झालं? 4 moles ऑफ CO. काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? 45.4 liters ऑफ ऍट 273 अँड प्रश्न सांगा मला. 40.5.4 लिटर ऑफ
at and P equal to, जर P equal to 1 बार आहे याचा अर्थ व्हॉल्यूम किती 22.7 which is equal to पहा number of moles is equal to 45.4 divided by, बोला किती आलं हे 2 moles. समजलंय का? समजलंय का? नेक्स्ट काय बोला. ओके 11.2 ऑफ O2 ऍट, काय कंडिशन दिली का? नाही. स्पेसिफिकली दिलंय का? प्रेशर व्हॉल्यूम, प्रेशर टेम्परेचर म्हणजे व्हॉल्यूम इक्वल टू किती येणार? बरोबर का? मग बोला किती येणार? मोल्स इज इक्वल टू 11.2 डिवाइड बाय 22.4 किती आलं? 0.5 0.5 मोल्स ऑफ. काही डाऊट? काही डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नंबर ऑफ मोल्स मध्ये काही डाऊट? नंबर ऑफ मोल्स मध्ये काही डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कोणासाठी कॉन्सन्ट्रेशन सांगतोय आपण? सोल्युशन साठी. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, इन टर्म्स ऑफ काय सांगणार आहे आपण? कॉन्सन्ट्रेशन दोन प्रकारे सांगता येतं, इन टर्म्स ऑफ क्वालिटी आणि इन टर्म्स ऑफ. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी कोण आले? पाहुणे आले. तुम्ही त्यांना काय केलं? सरबत केला. उन्हाळा चाललाय बाळ, चहा नाही पित लोक. काय केला तुम्ही? सरबत केला. चुकून तुमच्याकडून लिंबू जास्त पडलं, साखर कमी पडली, ते काय म्हणतील? सरबत कसं झालंय? जरा क्वालिटी सांगितली त्यांनी. काय सांगितली? समजा तुमच्याकडून साखर जास्त पडली तर अति गोड झालाय, ते म्हणतील साखर खूप स्वस्त झाली वाटतं तुमच्याकडे, असं म्हणतील ना ते उपरोधिकपणे. आपण समजून घ्यायचं, हा तुम्ही म्हणसान हा साखर जरा स्वस्त आहे, नाही तुमच्या सरबतामध्ये साखर जास्त पडली, बरोबर का नाही? ते काय म्हणतील? सरबत काय झालाय? अति गोड झालाय, साखर खूप स्वस्त झाली. बरोबर. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी तुमच्या सरबताचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले इन टर्म्स ऑफ क्वालिटी. इन टर्म्स ऑफ क्वालिटी सांगितली. इन टर्म्स ऑफ क्वांटिटी सांगितलं का? त्यांनी सांगितलं का किती मोल साखर जास्त झाली किंवा किती ग्राम साखर जास्त झाली? त्यांनी इन टर्म्स ऑफ क्वालिटी सांगितलं. जर इन टर्म्स ऑफ क्वालिटी सांगायचे तर आपण वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स वापरतो. काय वापरतो आपण? मग त्याच्यामध्ये आपल्याकडे एकदम मोलॅरिटी, मोलॅलिटी, आपल्याकडे तर मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी. समजलंय? पर्सेंटेज वेट बाय वेट, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. बरोबर का नाही? या सर्व गोष्टी आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मध्ये वापरतो. कॉन्सन्ट्रेशन कोणासाठी आहे? सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट, एक काय असतो तुमचा? एक काय असतो तुमचा? सॉल्व्हंट आणि एक काय असतो तुमचा? जर मला सोल्यूटचा मास सांगायचंय, काय सांगायचंय मला? सॉरी, सॉल्व्हंट. समजा मला सॉल्व्हंटचा मास सांगायचंय, काय सांगायचंय? मी कसं दाखवणार ते? WA इज इक्वल टू काय तुमचं? मास किंवा वेट. केमिस्ट्री मध्ये दोन्ही पण सेम असतात, मास आणि वेट. फिजिक्स मध्ये मास वेगळं, वेट वेगळं. ओके, इथे दोन्हींचा अर्थ एकच होतो. ओके, WA म्हणजे काय? मास किंवा वेट ऑफ सॉल्व्हंट. MA म्हणजे काय? मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. बरोबर का? NA म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ. एनी डाऊट? एनी डाऊट? काय काय? नीट बघ. आणि NA चा फॉर्म्युला काय तुमच्याकडे? WA अपॉन MA. बरोबर का? गिवन मास अपॉन, गिवन मास अपॉन. काय डाऊट? सेम वे जर मला सोल्यूट साठी सांगायचं, मी काय सांगणार? WB. हे काय झालं तुमचं? वेट और मास ऑफ
सोल्यूट. MB बोला. मोलार मास ऑफ सोल्यूट. NB नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. एनी डाउट? फॉर्म्युला बोला. WB अपॉन MB. एनी डाउट? समजलंय का? नक्की का? इथून पुढे कुठेही WA असेल याचा अर्थ काय? ते सॉल्व्हंट. आणि कुठे जर B असेल तर काय तुमचा? B असेल तर काय तुमचा? सोल्यूट. आणि A असेल तर काय तुमचं? काही डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की का? काय आपल्याकडे आता? मोलॅरिटी. काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? काय मोलॅरिटी म्हणजे? इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन. मी जर काय केलं, 1 लिटर सोल्युशन घेतलं. काय घेतलं मी? समजा 1 लिटर सोल्युशन घेतलं. त्या 1 लिटरच्या सोल्युशन मध्ये काय किती मोल्स आले? काय केलं त्याच्यामध्ये? किती मोल्स आले? ती काय झाली माझी मोलॅरिटी. काय झाली ती माझी? ओके. इन 1 लिटर. इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. कळलंय का? समजा तुम्हाला एक सोल्युशन दिले. काय दिले तुम्हाला? पहा, एक सोल्युशन बनवलंय मी. त्याच्यामध्ये मी 3 मोल्स ऑफ A is added to form 12 liters of solution. 12 liters of solution. Find its molarity. काय शोधायची तुम्हाला? मोलॅरिटी शोधायची. जमेल का? पहा, काय दिलं त्यांनी? 1 लिटर मध्ये किती मोल्स आहेत? ती काय झाली त्याची? समजतंय का? 1 लिटर मध्ये किती मोल्स? म्हणजेच काय झाली तुमची मोलॅरिटी. समजलंय? त्यांनी काय दिले? पहा, 12 लिटर मध्ये किती मोल्स आहेत? पहा, 12 लिटर मध्ये किती मोल्स आहेत? 3 मोल्स. जर 12 लिटर मध्ये 3 मोल, तर 1 मोल मध्ये किती? ती काय झाली तुमची मोलॅरिटी. किती लिटर मध्ये शोधायचं तुम्हाला? 1 लिटर इज इक्वल टू काय करणार तुम्ही? क्रॉस मल्टिप्लाय करून डिवाइड होईल. बरोबर का? म्हणजे 12 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 12. एक्स काढायचं ना तुम्हाला. काय काढायचं तुम्हाला? एक्स काढायचं. बरोबर का? म्हणजे काय होईल तुमचं? 3 डिवायडेड बाय 12. किती होईल मग ते? 0.25. सोपं करू. थांबा जरा चुकून वेगवेगळं लिहिलं मी. आता जमल का? आता जरा सोपं होईल अजून तुम्हाला. मला पण ठीक आहे. कळतंय? 3 लिटर मध्ये किती? 12 मोल. नंतर तुम्ही वाचायला घेतल्यावर ते जरा कॅल्क्युलेशन मध्ये गडबड होईल. त्याच्यापेक्षा सरळ. मग 1 लिटर मध्ये किती म्हणू का? एक्स. मग बोला, एक्स इक्वल टू काय येणार? म्हणजे किती आलं? 4. काय आले? ही 4 आली. युनिट मोल पर लिटर. ही काय झाली तुमची मोलॅरिटी. इज इक्वल टू काय झाली तुमची ही मोलॅरिटी. काही डाऊट? समजलंय का? तपा, मोलॅरिटी डिनोटेड बाय M. युनिट मोल पर लिटर. काय डाऊट? समजलंय का? नक्की का?
100%. देऊ का क्वेश्चन मग एक साधा सोपा सरळ देतो पा. या क्वेश्चन लिहा. फाइंड मोलॅरिटी. या क्वेश्चन लिहा. फाइंड द मोलॅरिटी. लिहिलं का? सगळं लिहिलं. फाइंड मोलॅरिटी लिहिलं. मोल्स देतो मी तुम्हाला, व्हॉल्यूम देतो. तुम्हाला काय काढायचे तिथे? मोलॅरिटी तुम्हाला काढायची. काय काढायची तुम्हाला? अहो काय काढायची? या मोल्स घ्या. झालं का? चालेल. बोला. हे काय? मोल्स ऑफ सोल्यूट आहे. ठीक आहे. आणि हे काय? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे तुमचं. ओके. झालंय? येऊ का? बोला. पहिल्यामध्ये काय येणार? पहिल्याचं काय? 20 डिवायडेड बाय 4 किती आलं? 5 मोलर. पुढे बोला. 5 मोलर बरोबर का? 25 अपॉन 5. नेक्स्ट काय? 30 अपॉन 5 किती आलं परत? 6 मोलर. पुढे बोला. कुठे आहे? किती झालं ना? 60 डिवायडेड बाय 12 किती आलं? 5 मोलर. नेक्स्ट काय? खाली बोला. हा बरोबर. केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? काय येईल बरं फॉर्म्युला? इन लिटर. बरोबर. पहा मग फॉर्म्युला लिहितोय मोलॅरिटीचा, जो तुम्ही आता सांगितला तोच लिहितोय. मोलॅरिटी इज इक्वल टू काय होता? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कशाने दाखवतो आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट? एन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. थांबा. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसं मध्ये? इन लिटर्स. कसं दिलंय तुम्हाला? इन. काही डाऊट? समजलंय का? समजा व्हॉल्यूम तुम्हाला ml मध्ये दिलं. व्हॉल्यूम कशात दिलं तुम्हाला? पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल पहा? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कशाने डिनोट करणार? NB. आता मात्र व्हॉल्यूम कशात दिलंय तुम्हाला? व्हॉल्यूम इन ml जर दिलेला असेल, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसं दिलं तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर इन ml तर काय होईल पहा. व्यवस्थित चेक करा. 1 लिटर म्हणजे किती ml? 1000 ml. ठीक आहे. 1000 ml. बरोबर का? कळतंय का?
एक लिटरचं एम एल करायचं असलं काय करायला लागेल 1000 ने. लिटरचं जर एम एल करायचं काय करणार 1000 ने. 2 लिटर पाणी म्हणजे किती एम एल पाणी. कळतंय कळतंय का. 100%. 5 लिटर पाणी म्हणजे किती लिटर. 10 लिटर म्हणजे. काही डाऊट. समजलंय. 100%. समजा मला एम एल च लिटर करायचं आता. ओके. 1000 एम एल म्हणजे किती लिटर. 1000 एम एल म्हणजे किती लिटर. तुम्ही काय करता 1000 ने डिवाइड. पहा एम एल च लिटर करताना डिवायडेड बाय 1000. काय करायचं 1000 डिवाइड करताना 1000 ने डिवाइड करा. कशाने डिवाइड करा. मग करू का 1000 ने डिवाइड. करू का. पा एन बी अपॉन व्हॉल्यूम कशामध्ये इन डिवायडेड बाय. खालचा 1000 चा डिवाइड वरती होईल. काय होईल तो वरती गेला तर मल्टिप्लाय. काय होणार तो वरती गेल्यावर. फायनली काय होईल पहा मग तुमचं. फायनली काय होईल पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू एन बी इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कसं बरं. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन एम एल. समजलंय का. जर एम एल मध्ये असेल तर वर्षाने काय करायचं फक्त तुम्ही वरती काय करणार तुम्ही 1000 ने काय करणार तुम्ही 1000 ने फक्त त्याला मल्टिप्लाय करणार आहात. काही डाऊट. नक्की का. 100%. समजा माझ्याकडे काय पहा 5 मोलार NaOH सोल्युशन आहे. काय माझ्याकडे म्हणजे याचा अर्थ काय होतो रे. हा काय माझ्याकडे 5 मोल्स ऑफ कशामध्ये इन 1 लिटर ऑफ. मोलारिटी दिली ना 5 मोलार. समजतंय. समजा माझ्याकडे असं आहे 10 मोलार HCl. याचा अर्थ काय 10 मोल्स ऑफ HCl इन 1 लिटर ऑफ. काय डाऊट. इथपर्यंत समजलेलं आहे का. 100% नक्की कळाले. मोलॅरिटी कळली आहे. क्वेश्चन्स आहेत सगळे. तुम्ही हे होमवर्कला ट्राय करणार आहात. नाहीतर उद्या आल्यावर ते तुम्हाला सोडवायचे आधी सांगतो. त्यामुळं घरून काय करायचं हे सर्व सोडवून आणायचे. ठीक आहे. चालेल का. चालेल का. ठीक आहे. भेटूयात उद्याच्या भागात. ठीक आहे. चाल स्कॅन करा नोट्स तुम्हाला. थँक्यू.